सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण नागपंचमी विशेष एकदम आजी पंजीच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक रेसिपी आज तयार करणार आहोत। ती रेसिपी म्हणजे पुरणाची दिंड। ही एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि करायला देखील सोपी आहे। अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि नागपंचमीला आवर्जून ही रेसिपी केली जाते। तर रेसिपीला सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पंचमी स्पेशल पुरणाची दिंड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 2 वाटी हरभऱ्याची डाळ लागणार आहे। ही डाळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायची आहे। 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्या। बघू शकता कुकर आपलं थंड झालेलं आहे आणि पुरणाची डाळ एकदम छान शिजलेली आहे। बघू शकता। आता ही डाळ आपण वाटायला घेऊया। बघू शकता डाळ आपण वाटून घेतलेली आहे। आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊया। डाळ 2 वाटी होती तर आपल्याला यामध्ये 2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे। आता पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता साखर टाकल्यामुळे पुरण पातळ झालेलं आहे, पण हळूहळू आता घट्टसर व्हायला लागेल। आपलं पुरण तयार होण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिट लागू शकतात। पुरणाला छान कलर येण्यासाठी या ठिकाणी मी थोडासा खाण्याचा रंग टाकून घेणार आहे, 1 चिमूटभर। या ठिकाणी हळद टाकली तरी पण चालतं, पण हळद जर टाकायची असेल तर डाळ शिजवतानाच कुकरमध्ये टाकून घ्यायची। पुरण बुडाला लागू नये यासाठी आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे पातेल्याला। नंतर यामध्ये पुरण शिजवायला घ्यायचं आहे। बघू शकता पुरण आपलं छान शिजत आलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून टाकूया। जायफळामुळे पुरणाला एकदम छान टेस्ट येते, त्यामुळे जायफळ टाकायचं आणि थोडीशी विलायची पूड टाकून घ्यायची। आता हे दोन्ही आपण टाकलेलं पूर्ण मिक्स करून घेऊया। जायफळ आणि विलायची पूड टाकल्यामुळे पुरणाचे पदार्थ आपल्याला पचायला देखील मदत होते। तर बघू शकता पुरण आपलं छान शिजलेलं आहे। आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर कणिक मळून घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि या पिठामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपली कणिक मळून झालेली आहे। एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही। आता यावरती थोडंसं आपल्याला पाणी टाकून 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे कणिक। कणकेला रेस्टला ठेवून जवळपास 8 ते 10 मिनिट झालेले आहेत। आता परत एकदा आपण कणिक मळून घेऊया। यावरती आपण थोडंसं तेल लावून कणिक मळून घेऊया। आपली कणिक ही दिंड बनवण्यासाठी पुरणपोळीपेक्षा घट्ट असली पाहिजे। आपण पुरणपोळीला पातळ कणिक करतो तर ती दिंडासाठी वापरली तर मग दिंडाचा आकार बिघडतो, त्यामुळे
अशी कणिक मळून घ्यायची। बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे कणिक। आता आपण धिंड तयार करायला घेऊया। आपल्याला धिंडासाठी या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे छोटा। याची आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे कणकेमध्ये बुडून। बघू शकता अशा प्रकारची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आता यावरती आपल्याला पुरणाचा गोळा टाकून घ्यायचा आहे। गच्च आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे, तरच धिंड चांगलं दिसतं। अशा प्रकारे आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे। बरेच जणांकडे नागपंचमीला पुरणपोळी बनवत नाही, असे धिंड बनवतात। बघा अशा प्रकारे आपल्याला धिंड बनवून घ्यायचे। अजून एखादा धिंड तुम्हाला करून दाखवते। बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व धिंड तयार करून घेऊया। या ठिकाणी मी इडली पात्राला तेल लावून घेणार आहे आणि यामध्ये धिंड टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरला लावून घेतले तरी चालतात किंवा मग चाळणीला। तर यामध्ये आपण आता एक एक धिंड ठेवून घेऊया। आता हे धिंड आपण 10 ते 15 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊया। तर बघू शकता आपले धिंड वाफवून 10 मिनिटं झालेले आहेत। एकदम छान असे धिंड आपले वाफलेले आहेत। आता याला आपल्याला बिलकुल हात वगैरे लावायचा नाही। आता एकदम छान थंड होऊ द्यायचे आहेत धिंड। आणि विशेष म्हणजे हे धिंड आपल्याला जास्त वाफवून घ्यायचे नाही, फक्त 10 मिनिट वाफवून घ्यायचे, नाहीतर सर्व धिंड ओलसर होतात आणि आकार पण बदलतो। आपले नागपंचमी विशेष पारंपरिक पद्धतीने पुरणाची धिंड तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।